मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी हे 6 चेंडू पुरेसे असणार आहेत का? 18 चेंडूचा खेळ आहे, 3 षटकं असणार आहेत. या मॅच मध्ये जर का जिंकाल तर मात्र सेमीफायनल मध्ये क्वालिफाय होणार. हाही बॉल बाउन्स घेतलाय, गती चांगली आहे, टप्पा चांगला होता, लाईन लेंथ दिशा सर्व काही अचूक आपल्याला पाहायला मिळालं आणि या सर्व गोष्टी साधल्या गेल्या. येतोय हा पुन्हा एकदा डॉट बॉल, 2 चेंडू डॉट. आउट स्विंग, दिस इज मिसेस लाईन, दिस इज मिसिंग लाईन आणि इथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा. पंच रुपेश सावंत सर, शशी साटप सर आणि आमचे शिवा वैती सर आपल्याला पाहायला मिळते. 3 पंच स्पर्धेमध्ये आपलं योगदान देत असताना हा बॉल ड्राईव्ह केला, स्क्वेअर ऑफ द विकेट. ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्पेअर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. बॉलला ग्रिप करून फेकून दिलाय, तोपर्यंत 10 मिनिटांनी फक्त एक अजिंक्य आणि रवी असे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. एकूण धावसंख्या झाली ती 2. षटक क्रमांक सुरू होते. पहिलं अमितची गोलंदाजी, 1 चेंडू वाईट, 2 चेंडू डॉट, 1 सिंगल. हाही बॉल विथ स्पिन, क्षेत्ररक्षक आहेत का? हो, फक्त पाहत राहिले की चूक झालीये. पहा ऍक्शन रिप्ले च्या माध्यमातून अगदी तिथे नक्की काय घडलंय आपल्या जीटीसी च्या या स्क्रीनवर. आणि यश मुंडे आमचे हेडर कॅमेरामॅन फार खरं तर छान हे दृश्य कव्हर करत असताना आपल्याला पाहायला मिळत. क्लीन नीट लाईव्ह टेलिकास्ट साठी ओळखली जाणारी ही युट्यूब वाहिनी अर्थातच सुशील पाटील हे प्रॉपरायटर, कम्प्युटर एक्सपर्ट आमचे मार्क, ज्यांची प्रचंड मेहनत प्रत्येक स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळते. बॅकफुट पंच केला बॉल, फ्रंट फुट पंच केला, माफ करा. हा बॉल डाऊन द ग्राउंड ऑफ साइडला गेलाय. एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ रिझनच्या मध्ये क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले. धाव मिळाली 1-1 धावसंख्या पुढे गेली आणि धावसंख्या झाली ती 9. आमच्या समवेत रुपेश आहेत स्कोररच्या भूमिकेमध्ये, त्यांचंही मनापासून आभार. अमित राज शेवटचा चेंडू, अंतिमचा बॉल. धावसंख्या झाली ती 9. शेवटचा चेंडू शिल्लक असेल अराउंड द विकेट. डिफेंड डिफेंड डिफेंड, इथेही येईल डॉट बॉल. सुपर बॉलिंग अमित राजचं राज आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांचा डॉमिनन्स, त्यांचा कंट्रोल आणि त्यांची ही खर तर हुकुमशाही आपल्याला पाहायला मिळाली. फक्त धावा खर्च केल्या 9, गडी मात्र कोणताही बाद करता आला नाहीये. 6 धावांचा एक मोठा फटका, त्यानंतर 2 सिंगल्स आणि 1 एक्स्ट्रा रन, अशा पद्धतीनं 9 धावा खर्च करत असताना पहिलं षटक हाताळलं गेलं. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळाला आहे तो मिस्टर अमित राज. इथे बॅकफुटवरनं फटका सजवायचा होता. एज लागला, बॉल भवऱ्यासारखा फिरलाय, पाठमोरा गेलाय आणि धाव मिळणार ती फक्त एक, जस्ट अ सिंगल. एक 15 वर्षापूर्वी जर का आपण गेलो तर मग असं डिक्लेअर झोन जेव्हा असायचे खेळामध्ये, हाताला चेंडू लागून जर का बाहेर गेला तर मात्र हाताला लागून गेलाय म्हणून त्या प्लस धावाही असायच्या. आणि काही नियम असे असायचे की कसंही जाऊ दे, मग काही खेळाडू असे चिडके असायचे की हाताला लागतोय, 2 धावा कंप्लीट झाल्या ना मग बाहेर बॉल फेकून द्यायचा. नाही, मी डेलिब्रेट नाही केलाय, तो हाताला लागून गेलाय. बरंच काय व्हायचं. द गेम इज चेंज नाव, स्वरूप बदललं आणि आता व्यावसायिक दर्जा या क्रिकेट या खेळाला आलाय. गतवर्षी इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग ही कॉन्सेप्ट लॉन्च झाली आणि आपण पाहिलं की अनेक नामवंत, प्रतिभावंत आपल्या ग्रामीण टेनिस क्रिकेटला म्हणा किंवा आपल्या टेनिस क्रिकेटला मात्र नक्कीच आता सोनेरी दिवस सुद्धा आलेत. आणि ही फार महत्वाची बाब. आज आपण या खेळाची खर तर प्रगती, डेव्हलपमेंट, गली टू ग्लोब. बॅटचा एज, मिस टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक तिकडे नाहीये, नो मॅच रिझन. धाव मिळणार किती तर 1 ला 2 मध्ये कन्वर्ट केलंय आणि इथे धावा मिळतील 2. एकूण धावसंख्या झाल्या त्या 13
बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय मागच्या मॅचचा हिरो, ज्यानं अप्रतिम कामगिरी केली आणि तोच तो गौरव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. एकूण धावसंख्या झाली आहे ती 13. बॅकफुटवरनं पंच केला मॅथ्यू हेडन स्टाईलनं. डीप मिड विकेट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, जोपर्यंत ग्रिप करून फेकून देणार ही एकच धाव आपल्याला पाहायला मिळतीये. One more added into the total score shifted to 1-4-14 on the scoreboard for the loss of no wickets. Around the wicket. वेट वॉच आणि कन्वर्ट करायचं होतं. बॉल डॉट केलाय. या डॉट बॉल साठी टाळ्या सुद्धा वाजवल्या गेल्या. या गोलंदाजाला जेव्हा जेव्हा टीम कॅप्टन अमित राजने लॉन्च केलंय, इन्व्हाइट केलंय, तेव्हा तेव्हा त्यांना कौतुकाची थाप मिळवली आहे. आज आपण त्यांना अप्रिशिएट करतो. हे आहे उद्याचं कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं भविष्य. हाही बॉल सरळ सोडून दिलाय. वाव, दिस इज ब्युटी ऑफ आउट स्विंगर अँड इन स्विंगर. बोटांवरची जादू सादर केली आणि गौरव या मॅच मध्ये 6 चेंडू त्यानं फेस केले. कुठेही एक्स्ट्रा रन नाहीये, कुठेही व्हाईट बॉल नाहीये, कुठेही नो बॉल नाहीये. त्याने धावा खर्च केल्या फक्त सिंगल डिजिट मध्ये 5. गेले कित्येक वर्ष खर तर अनेक खेळाडूंना घडवणारा हा तालुका. धावसंख्या झाली आहे ती 14. गेले कित्येक वर्ष आपण खर तर पाहतोय कराड जिल्ह्याला क्रिकेटचा आनंद, कराड जिल्ह्याला क्रिकेटचा हर्ष, कराड जिल्ह्याला क्रिकेटची मेजवानी देणारे स्पर्धा गेले कित्येक वर्ष आपण कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पाहतोय. आज या स्पर्धेची चर्चा होत असताना सनी स्पोर्ट्स उंडाली आयोजित लेजंड्स ट्रॉफी 2024 पर्व 2 आणि क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला अनोख्या शैलीनं नो लुक शॉट च्या माध्यमातून हा फटका बॅकवर्ड रिजन मध्ये गेला. धाव मिळणार ती फक्त 1. या फलंदाजाच्या शैलीकडे आज आपण बघितलं तर मात्र त्याच्याकडे ताकद जबरदस्त आहे, परंतु आज त्याची बॅट थोडीशी थांबलेली आपल्याला पाहायला मिळतीये. संयमानं तो बॅटिंग करतोय. किंबहुना डावखुरा त्याचे फलंदाज पहिल्या चेंडूपासून नेहमी आक्रमण करत असतात, असं नेहमी आपण पाहत असतो. आजही आपल्याला आता शेवटच्या टप्प्यामध्ये 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तो खेळ आपल्याला पाहायला मिळेल का सूरज बॉलिंग ट्रॅकवर? हो, पाहायला मिळालाय. येस इट इज. दिस इज up and down into the crowd for a U6. What a magnificent batting. Superb. ताकद आणि ताकदीचं प्रदर्शन त्यानं दाखवलं. पहिल्यांदा संयम दाखवला आणि त्याच्यानंतर केलं ते आक्रमण. कालही आपण पाहिलं भारतीय संघाचा कर्णधार 40 चेंडूमध्ये 42 होत्या. 6 ना एकूण धावसंख्या पुढे गेली आणि पोहोचली ती 21. अजून एक फटका. यावेळेला फटका फसलाय. इनसाइड आउट. गौरव आहेत, फक्त पाहत राहिले. बॅकअप मिळालं आणि 2 धावसंख्या पुढे सुद्धा गेली आणि एकूण धावसंख्या झाली ती 23. नॉकआउटची स्पर्धा आहे. प्रत्येक संघ रणनीती होपवर्क करूनच मॅच मध्ये उतरतो आणि खेळतो तो फक्त रिझल्ट साठी, जिंकण्यासाठी. अर्थातच या फॉर्मॅट मध्ये एक्सपेरिमेंट फार कमी होताना आपल्याला पाहायला मिळतात. सर्व काही फार सेट असतं. तुमचे गोलंदाज सेट असतात, तुमचे फलंदाजीची बॅटिंग लाईन सेट असते, क्षेत्ररक्षकांचं सेटअप सेट असतं. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक संघ एकमेकांचा खेळ ओळखून असतो आणि इतके डाऊन द ग्राउंड, अलॉंग द ग्राउंड हा फटका सरळ समांतर परपेंडिक्युलर. घड्याळामध्ये जेव्हा 12 असतात ती परपेंडिक्युलर आणि त्याच दिशेनं फटका सजवलाय. सुपर बॅटिंग. 27 ऑन द स्कोरबोर्ड. दिस इज फायटिंग टोटल नाव. 27 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू शिल्लक असतील. एक शिस्तबद्ध स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यांची खेळण्यातली शिस्त, बोलण्यातली शिस्त, मैदानामधली वागणूक, सर्व काही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. अंतिमचे 2 चेंडू फुल केला, हाबा केला, बॉल थांबणार नाहीये आणि जाईल सी मा रे शा पार वरार षटकार. 6 more added.
27 plus 6 33 3 3 नेल्सन आकडा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर. काय बॅटिंग करतोय, काय बॅटिंग सजवलीये. पहिल्यांदा संयम, त्याच्यानंतर आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. जबरदस्त बॅटिंग अनालिसिस. षटकार चौकारांचे विलोभनीय कारंजे आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. फुलटोस बॉल त्याला कन्वर्ट केलं, हाफ ट्रॅकर बॉल त्याला फुल केलं, उड्यात टाकलेले चेंडू लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, यॉर्कर चेंडूला डिफेंड केलं. हा फुलटॉस, ये फुलटॉस का है तोहफा, आणि तोहफा कबूल है भाई. 6 मध्ये कन्वर्ट केलं आणि 6नं धावसंख्येला ऍक्सलरेट केलं. धावा पोहोचल्या त्या तब्बल 39 आणि 40 धावांचं टार्गेट इथे झालंय सेट. नजरेत भरेल आणि मनात भरून उडण्याची इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज मिस्टर रवी आणि अजिंक्य हे दोन्ही फलंदाज नॉट आउट राहिले. इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स 29 धावा विथ बॅट, 29 रन्स, त्याच्यामध्ये 3 षटकार, 1 चौकार, 2 डबल्स, 3 सिंगल्स अशी भूमिका राहिली रवीची. आणि 29 धावा त्याच्या बॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. सेन्सिबल बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. त्याचा साथीदार अजिंक्यची 3 चेंडू त्यानं फेस केले, 9 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्याने दिलं. इट्स अ परफॉर्मन्स ऍप्रिसिएशन बॅटिंग परफॉर्मन्स बाय बोथ द बॅटर्स. आणि पहिल्या इनिंगचा खेळ झालाय संपन्न. 18 चेंडू आणि धावा उभारल्या गेल्या 39 आणि 40 धावांचं माफक टार्गेट इथं मात्र सेट झालंय. ते बॅटिंग करणारी टीम मैदानामध्ये जशी उतरेल, मैदानामध्ये पुन्हा एकदा आपल्याला मागच्या मॅचची दाहकता पाहायला मिळेल का? मैदानामध्ये मागच्या मॅचचा फॉर्म अमितराज चव्हाणचा याही वेळेला बरकरार आपल्याला पाहायला मिळेल का? मागच्या मॅच मध्ये अफलातून बॅटिंग आपण पाहिली, 3 षटकार आणि 1 चौकार आपण विराटच्या बॅटमधनं पाहिला. ती विराटची अँड्रू सायमन्स प्रमाणे ताकद आणि त्या ताकदीचं प्रदर्शन पुन्हा एकदा आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल का? हे सारे प्रश्नचिन्ह आणि या सर्व प्रश्नांना उत्तर काही क्षणामध्येच मिळणार आहे. परंतु इथे या मॅच मध्ये काय घडेल, काय बिघडेल आता तरी आपल्याला सांगता येणार नाहीये, कारण दोन्हीही संघ तुल्यबल आहेत. दोन्ही संघ तुल्यबल आहेत, दोन्ही संघ ताकदवान आहेत. दोन्ही संघ एकमेकांचे प्लस पॉइंट्स मायनस पॉइंट्स त्यांना ठाऊक आहे. आणि म्हणूनच की काय, आता मात्र परिपूर्ण अभ्यास करून क्रीडांगणावर उतरलेले हे दोन संघ एकमेकांवर कुरघोड्या जरूर करतील आणि मॅच मध्ये मजा जरूर येईल. स्टे ट्यून विथ अस विथ ग्लोबल टेनिस क्रिकेट GTC युट्यूब लाईव्ह. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती 40. आणि 40 धावांचं इथे पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये वन ऑफ द एक्सप्लोसिव्ह ओपनिंग खेळ. दोन्ही फलंदाजांकडे कौशल्य आहे, दोन्ही फलंदाजांकडे जिद्द आहे, चिकाटी, साहस, धाडस. आणि महत्वाचं काय तर दोन्ही खेळाडूंकडे आहे तो 2023-24 चा जबरदस्त फॉर्म. तुमचा फॉर्म हा कदाचित टेम्पररी असू शकतो, बट युअर आयडेंटिटी इज आयडेंटिफाईड बेस्ड ऑन युअर क्लास. जे आपण काल पाहिलं, पहिल्या 7 मॅचेस मध्ये विराट कोहलीचं प्रदर्शन नव्हतं आणि बडे मॅच का बडा खिलाडी फायनलच्या मॅच मध्ये चमकला आणि तो होता त्याचा क्लास. आणि इथे फटका लावून द ग्राउंड डीप मिड विकेट रिझन इन फ्रंट ऑफ अवर पॅव्हलियन बॉक्स. एकच धाव मिळणार. 40 धावांचा पाठलाग इथे सुरू झालाय. तर मागील मॅचचा सामनावीराचा पुरस्कार इथे मी धुळसनचे संदीप वीर यांना विनंती करेन की आपण यायचं आहे. आपल्याला इथे मात्र सामनावीराचा पुरस्कार देण्यात येईल. तर मी विनंती करेन हा सामनावीराचा पुरस्कार देण्यासाठी. राजेंद्र पाटील सरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते इथे मात्र हा सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे. संदीप वीर प्लीज आपण यायचं आहे.
पहिला बॉल, एक धाव. स्टँड अँड डिलिव्हर. व्हाट अ मैग्निफिसेंट दैट इज. हवा का रुख बदलने की ताकत रखता है ये खिलाड़ी. नाम है मिस्टर विराट. सुना ही होगा. काय बॅटिंग साकारली आहे. हा आणि शॉट बघा. सर आपण पाहायला गेलं तर संदीप वीर सरांकडून इथे हा पुरस्कार डेडिकेट केला जातोय. तर स्वप्नील यांना मी विनंती करेन, स्वप्नील आपण यायचं आहे प्लीज. सुनील चाळके ज्यांची विकेट काढली पहा, यासाठी हा पुरस्कार त्यांना इथे मात्र प्रदान केला जाईल संदीप वीर यांच्याकडून. तर मी स्वप्नील यांना विनंती करेन की आपण इथे यायचं आहे. पहिला बॉल, एक धाव. रुपेश, अ मॅन इन फॉर्म, मिस्टर विराज. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच आलेले ते 3 षटकार आणि इथे पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. 40 धावा काढायचे आहेत. ठाऊक आहे माझी बॅटिंग, माझा परफॉर्मन्स महत्वाचा असणार आहे. हो, इथे अपील केली आहे व्हाईट साठी, परंतु हाईट फॅक्टर किंचित चेंडू थोडा खाली बसलाय, असंच काहीच दृश्य शशी साडम सर मात्र या बॉलला लीगल डिलिव्हरी डिक्लेअर करत असताना इट्स अ फेअर बॉल. डॉट बॉल विन द गेम. धावसंख्या 7. अजून एक मोठा फटका. गजब का ये शॉट है. अजब है शॉट है. व्हाट अ शॉट दैट इज. सुपर. हा शॉट बघा, ही कला बघा, ही कलाकारी बघा. वा भाई वा. सुपर बॅटिंग आणि काय उत्तर दिलंय. कॅप्टन कौतुकाची थाप सुद्धा दिली आहे. कॅप्टन सांगतोय शेवटपर्यंत. कॅप्टन सांगतोय तुलाच. कॅप्टन सांगतोय तू आज आज फक्त साथ दे. आज आपल्याला ट्रॉफी जिंकायचीच आहे. अगोदरच बॅट फिरलीये. बॉल अंगाचा वेध घेतोय. गोलंदाज सांगतोय हम ही किसी से कम नाही है. गोलंदाजानं गतीचा वापर केलाय. गोलंदाजानं त्याच्या मतीचा वापर केलाय. गोलंदाजानं बुद्धी चातुर्याचा वापर केला आणि येईल हा डॉट बॉल. गरज आहे, गरज आहे डॉट बॉलची. अजून एक डॉट आला ना मॅच मध्ये पुन्हा एकदा मजा येईल. पुढ्यात टाकलाय, पुढ्यात उचललाय. कॅपशॉट सिलेक्शन आहे का नाही. 2 क्षेत्ररक्षक एकमेकांवर धडकतील. शेवटच्या मोमेंटला थोडाला सावरतील. एकमेकांना खर तर कॉल देतील. तोपर्यंत ही एक धाव. 6 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या झाली ती 16 आणि अजूनही 14 आणि अजूनही काढायच्या आहेत त्या धावा 24 26. या मॅच मध्ये खर तर आता पुनरागमन करायचंय. येणारे चेंडू असतील ते 12 चेंडू मध्ये धावा काढायच्या त्या 26 धावा झाल्या त्या 14. 40 धावा अजूनही काढायच्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये दोन्ही संघांना समसमान संधी आहे. या मॅच मध्ये विजयजी चव्हाण सारखा एक एक्सपिरियन्स खेळाडू ज्यांना नुकतेच खुल्या गटामधील लालबाग प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीजचं नामांकन मिळालं, हाही एक्सपिरियन्स जोडला गेलाय. जे आमच्या खर तर पॅव्हलियन बॉक्सच्या समोर आहेत. अगदीच कॅचिंग मिड विकेट ज्याला आपण म्हणतो, जिथे सर्वात जास्त झेल जातात. विजयजी चव्हाण यांचा अनुभव मात्र जोडला गेलाय. बॉलिंग ट्रॅक वर न्यू बॉल ऑफ. पहिलाच बॉल दीपक रिलीज करत असताना लाईन मिस करतोय. पंचांचा इशारा आला. इट्स अ व्हाईट बॉल. गोलंदाजीमध्ये होते परिवर्तन, गोलंदाजीच्या गतीमध्ये होते परिवर्तन आणि आता इथे पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. परिवर्तन आहे. हा पहिला व्हाईट बॉल. विराजला थांबवावं लागेल. बॉल सरळ सोडून दिलाय. लाईन मिस करणारा चेंडू. व्हाईट +1 या धावा मिळतील. 2 मागचा एकही चेंडू झाला नाहीये. 3 धावा मात्र खर्च केल्या नाहक दीपकनं. मागच्या मॅच मध्ये दीपकनं गोलंदाजी हाताळली. एकही खर तर व्हाईट नो बॉल चेंडू नाही. 2 धावा त्यानं खर्च केल्याने मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक सुद्धा त्याला मिळालं. आता इथे मात्र पुन्हा एकदा 2 फलंदाजांमध्ये संवाद होत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. सनी स्पोर्ट्स उटाल्याचे कर्णधार नेतृत्व कौशल्य ज्यांच्याकडे आहे, अमितराज चव्हाण नॉनस्टॉकर एंडकडे आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकर एंडवर मिस्टर विराज. दीपक च्या या माऱ्यासमोर
दिस इज फायर, सेल्फ इन्स्पायर. आणि येतोय हा बुलंदी, पॉवरफुल, हाय अँड हँडसम, ह्यूज अँड ह्युमंगस, बिग अँड ब्युटिफुल षटकार. वाव वाव वाव. दम 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 तैयार है. काय अप्रतिम फलंदाजी केली आहे. He has a fighting spirit. He has a six hitting ability. Super batting. धावसंख्या पोहोचली 23. ओ, एक और. हमें जरूरत नहीं है हथियारों की, हम खुद ही एक बारूद है. ओहो, क्या बात है, क्या बात है. सुपर. काय आवाज प्रतिबिंबित झालाय. 6 धावसंख्या वाढली शिवा वैती सर. 23 होत्या, 6 ऍड केल्या, 29 झाल्या. आता जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि फक्त 12 धावांची गरज. दहा चेंडू 12 धावा. मॅच आता मात्र एका बाजूला थोडी झुकताना आपल्याला पाहायला मिळतीये, परंतु इथूनही तुम्हाला कमबॅक करता येईल. 1-2 डॉट चेंडू, एखादी विकेट. हो, जस्ट लाईक दिस. विकेट किपर चूक करेल, धाव मिळणार 1. आता 9 ला 11. दीपक थोडी मागडी गोलंदाजी. 2 षटकार, 1 सिंगल धाव. आता उर्वरित चेंडू असतील 9, धावा हव्यात त्या 11. 9 balls to go and required 11. 1-1 to win. Oh, full toss and 6 off. रूपांतरम, juicy full toss. षटकार. आणि आता जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची गरज आहे. मगाशी 10 हव्या होत्या, आता 6 आल्या. आता फक्त 4 हव्यात. कोई है क्या भाई पैसा लगाने वाला? सफेद घोड़ा मैदान में रेस में उतर रहा है, अपने जीत पे है. भाई है तो आ जाओ. ओहो, संधी आहे का? ओ, संधी होती. प्रयत्न तर भरपूर झालाय. प्रयत्नांना आपण जरूर दाद देऊया, परंतु ही एकदा मिळणार. 3 धावा अजूनही काढायचे. काय बॅटिंग केली आहे, जबरदस्त. एक हाती झुंज देत असताना आता जिंकण्यासाठी फक्त इन मेन सिंगल डिजिट मध्ये 3 ही धावसंख्या हवी आहे. एक अजून ऍड होईल. आता धावा काढायच्या 6 चेंडू मध्ये 2. इतिहासाच्या पानावर आणि प्रेक्षकांच्या मनावर खर तर कोरून जाणारी ही इनिंग असावी. काहीच दृश्य जे लांबच लांब षटकार आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या गोलंदाजावर आक्रमण केलं. 40 धावा असताना मात्र पहिल्या चेंडूपासून जे आक्रमण केलं, आता उर्वरित 6 ला फक्त 2 ची गरज आहे. 6 बॉल 2 धावा. आणि ऑलमोस्ट आता फक्त एका धावेपासून वंचित असणार आहे. Oh, backward punch and it's a winning stroke by Amit Raj Chauhan and no ball.
+1 या धावा 2 मिळणार. Many congratulations qualifying into semi and third win in the tournament. Sunny Sports पुंडाले अभिनंदन अभिनंदन and very hard luck, bad luck and good luck for the next games. टीम सवादे तुमच्या पुढच्या प्रवासासाठी असतील तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. तुमचा टीम कॅप्टन जरूर आम्ही तुमच्या पुढच्या स्पर्धांसाठी शुभेच्छा देतो आणि मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच मिस्टर व्ही राज विपर व्हिक्टरी ज्याचं होतं विजयावर राज तो आहे विराज. विराज प्लीज कम. विराजने षटकार किती ठोकले तर तब्बल 30 धावा षटकाराच्या साह्यानं आणि एक सिंगल धाव म्हणजे 31 धावा त्याच्या बॅट मधनं. 6 धावांचा एक मोठा फटका आपण खर तर एक्स्ट्रा रन आपल्याला पाहायला मिळाला आणि 3 सिंगल्स अमित राज यांच्या बॅट मधनं आपल्याला पाहायला मिळाला. सो दिस इज सेन्सिबल बॅटिंग कॉन्ट्रीब्युशन विथ बोथ द बॅटर अँड थर्ड विन ऑफ द टुर्नामेंट. चला चौथ्या क्रमांकासाठी जी मॅच आहे त्यासाठी कॅप्टन लगेच या. रवी टॉस साठी या. चौथ्या क्रमांकासाठी मॅच होणार आहे. 1 ओव्हरची मॅच सुपर ओव्हर.